नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणूस म्हणून आपल्या मूलभूत गरजा, पण या गरजांची पूर्तता झाली म्हणजे आपण सुखी समाधानी होतो का? याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे या गरजांचं नातं असेल तर ते शरीराशी आहे. या शारीर गरजांच्या पलीकडे जग आणि जगणे जाणून घेण्याची इच्छा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. हा जिज्ञासा तृप्तीचा फोर्स विश्वातल्या अनेक गोष्टींबद्दल असू शकतो. म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात, कानावर पडतात, पण म्हणून त्यांचा आपणाला उलगडा होतो असे नाही. जे पाहिले, ऐकले, वाचले ते स्वतःच्या आयुष्याशी ताडून आणि पडताळून पाहत या गोष्टींचा अन्वयार्थ लावणे हे विद्यार्थी वृत्तीचे महत्वाचे वैशिष्ट्य असते. अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी साहित्य प्रकारांचा परिचय करून देणारा हा नवा उपक्रम. साहित्य कृतीचे वाचन करत असताना कथा, कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा अशा संकल्पनांची सर्वसाधारण तोंडओळख झालेली असते, परंतु नेमका परिचय व्हायचा राहून गेलेला असतो. तो परिचय व्हावा आणि पुढे या साहित्य प्रकारांच्या सततच्या गाठीभेटीतून आपण तो दृढ करत न्यावा अशी या उपक्रमामागील सर्वसाधारण कल्पना आहे. या उपक्रमाची सुरुवात कविता या साहित्य प्रकाराच्या परिचयाने होते आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत ऋषिकेश गंगाधरराव देशमुख, नांदेड. मूळ गाव शिळवणी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. शिक्षण एम.ए. मराठी आणि डी.एड. व्यवसायाने सहशिक्षक. हा त्यांचा पारंपरिक पद्धतीचा परिचय. पण त्यांचा खरा परिचय म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या भावनेतून कविता लेखन करणारे कवी, साहित्यावर मनस्वी प्रेम करणारे सच्चे वाचक. जे आपणाला आवडले आहे, भावले आहे ते लेखनाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी धडपड करणारे लेखक. विद्वत्ता प्रचूर परिभाषेत नव्हे तर अगदी सर्वसामान्यांनाही सहजतेने समजेल अशा भाषेत साहित्य कृतींचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारे समीक्षक ही त्यांची खरी ओळख आहे. गटातटांच्या कंपुशाहीमुळे आपले परके अशा भिंतींचे बांधकाम जोर धरून एकंदरीत साहित्य व्यवहाराचे तुरुंगामध्ये रूपांतर होत असताना सर्जन व्यवहारात सेतू बांधणीची धडपड करणारी जी मोजकी मंडळी आहेत त्यात त्यांचा समावेश होतो. या स्वस्थ न बसू देणाऱ्या धडपडीमुळेच महाराष्ट्र साहित्य पत्रिका, कवितारती, पंचधारा, सत्याग्रही विचारधारा, प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षर पेरणी, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त सृजन पत्रिका, साक्षात, भूमी, साहित्य चपराक, अक्षर गणगोत अशा वाङ्मय नियतकालिकातून आणि महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, एकमत अशा वर्तमानपत्रातून पुस्तक परिचय आणि परीक्षणाच्या माध्यमातून ते लेखक, प्रकाशक, वाचक यांच्यातील नातेसंबंधांचा नूर अबाधित राहावा असा प्रयत्न करत राहतात. स्वतः कवी आणि कवितेचे समीक्षक या दोन्ही रूपात वावरणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने 4 भागात कविता या साहित्य प्रकाराचा करून दिलेला परिचय आपल्या सगळ्यांनाच कवितेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देईल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या या परिचयाचे स्वागत करूया. नमस्कार मित्रहो, गेल्या भागामध्ये जे कवितेचं विवेचन आपण केलेलं आहे त्यालाच जोडून किंवा तेच एक सूत्र आता आपण थोडंसं या विवेचनामध्ये पुढे नेऊया. मागील विवेचनात मी म्हणालो होतो की संत तुकाराम महाराज हे त्या काळातले विद्रोही कवी होते. प्रस्थापित व्यवस्थेला आपल्या लिहिण्यातून विरोध केल्यामुळं, प्रश्न विचारल्यामुळं त्या काळात संत तुकाराम महाराजांना अनन्वित छळ सहन करावा लागला. त्यांच्या अभंगांचे बाण इंद्रायणी नदीमध्ये बुडवले गेले.
त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला हे आपण सर्वजण जाणतोच. यावरून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल, ती अशी की प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बोलणारे, सर्वसामान्य माणसाची बाजू घेणारे कवी लेखक हे इथल्या व्यवस्थेचे, त्या व्यवस्थेच्या दमनतंत्राचे कायमच शिकार होत आलेले आहे. त्यांना त्रास दिला जातो, त्यांना लिहिण्यापासून प्रवृत्त केलं जातं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि कुठल्याही काळामध्ये त्यामुळे कवी लेखकांची जबाबदारी आणि महत्व हे मोठे आहे. त्याचं कारण असं आहे की कवी लेखक ही दोनच घटक असे आहेत की जे प्रस्थापित व्यवस्थेच्या तळकोपऱ्यांचा शोध घेऊ शकतात. म्हणून आजच्या कवी लेखकांनी सुद्धा इथल्या सर्वस्तरीय शोषणकारी व्यवस्थांचे तळशोध समजून घेतले पाहिजे. त्या शोषणाच्या विविध मिती कशा पद्धतीने कार्य करतात या सगळ्यांचा सुद्धा सूक्ष्मपणे अवलोकन कवी लेखकाने केलं पाहिजे. या अनुषंगाने सॉक्रेटिसचं एक मत मला इथं उद्धृत करावंसं वाटतं. सॉक्रेटिस असं म्हणतात की स्वतःसह इतरांना तपासत अंतिम सत्याचा शोध घेणे हेच तत्वज्ञाचे आद्य कर्तव्य असते. स्व ते समष्टीपर्यंतचा हा आपला प्रवास असतो. जे माझ्या बाबतीत घडणारं आहे तेच थोड्या बहुत कमी अधिक फरकानं समाजातल्या इतर व्यक्तीसोबत सुद्धा घडणारं आहे किंवा घडू शकतं. कारण इथल्या व्यवस्थेमध्ये आपण सगळे सर्वसामान्य माणसं. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे तर माझ्यासह म्हणजे स्वतःसह इतरांचा आणि इतरांना तपासत अंतिम सत्याचा शोध घेण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. कवीने, लेखकाने ती जर भूमिका घेतली तर काय होईल तर प्रस्थापित व्यवस्थेला एक प्रकारे आपला वचक राहील आणि तो असतोच. अरुण काळे त्यांच्या नंतर आलेले लोक मध्ये असं म्हणतात की कुणी अक्षर सुधारण्यासाठी कविता लिहित नाही. म्हणजे आपण आपलं अक्षर सुधारावं, गोल वळणदार अक्षर यावं म्हणून आपण कविता लिहित नसतो. एकूण पर्यावरणाचा, भोवतालाचा, जगण्यातल्या व्यामिश्रतेचा जो काही परिणाम आपल्या संवेदनशील मनावर होत असतो आणि आपल्या मनाला जे वाटत असतं तेच आपण कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली जाते आहे. ती सगळीच कविता आहे का तर मित्रहो ती सगळीच काही कविता नाही. कुठल्याही काळामध्ये कविता ही उदंड लिहिली जाते, परंतु सगळीच काही कविता शाश्वत राहत नाही. जे मौलिक आहे ते मात्र सर्वकालिक आहे. जे मौलिक असतं ते सर्वकालिक असतं. कुठल्याही काळामध्ये तिचं अस्तित्वही तेवढंच महत्वाचं ठरणार असतं. मग कवितेचे काही घटक असतात जे कवितेला कविता पण बहाल करत असतात. तर त्या घटकांची चर्चा सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. मग कवितेचे घटक कोणते कोणते आहेत तर कवितेचे 7 घटक आपल्याला सांगता येते. पहिलं आहे लयबद्धता. कविता ही एका लयीचा प्रत्यय आपल्याला देत असते. कविता ही लयबद्ध रचना प्रकार आहे. ती आशयानुरूप असते. सर्वसामान्यपणे वृत्तबद्ध छंदबद्ध रचनेतून ती निर्माण केली जाते. परंतु आज मुक्त छंदामध्ये लिहिल्या जाणाऱ्या कवितेला सुद्धा एक आंतरिक लय असतेच. त्यानंतर आहे दुसरं घटक सूचकत्व आणि अनेकार्थता. तर कवितेतील प्रतिमा, प्रतीक, रूपक इत्यादी घटकामुळे
शब्दाच्या वाच्यार्थ्याला छेद देऊन वाच्यार्था पलीकडचा अधिक अर्थ सूचित करण्याची क्षमता प्राप्त होते, अशा अर्थाला व्यंगात असं म्हटलं जातं आणि ते सूचकपणे कवितेतून अनेकार्थता घेऊन येत असतं। यानंतर तिसरा घटक आहे अल्पाक्षरत्व। तर कवितेचा आकार हा गद्यातील कुठल्याही वाङ्मय प्रकारापेक्षा लहान असतो। अल्पाक्षरत्व हा कवितेचा महत्वाचा विशेष ठरत असतो। कमीत कमी शब्दांमध्ये व्यापक अर्थ हे कवितेचं मुख्य लक्षण आहे किंवा असतं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये। व्यापक जीवनाशय क्षमता। तर लहान आकाराच्या कवितेतून व्यापक जीवनाशय व्यक्त करण्याची क्षमता असणं हे कवितेचं गमक म्हटलं जातं। आपल्या जगण्याचा, आपल्या एकूण वर्तनाचा, जीवनानुभवांचा जो भाव आपण कवितेतून अभिव्यक्त करतो तो व्यापक जीवनाशयता ही त्या कवितेचा एक मुख्य घटक असते। कालातीत वर्तमानता। तर कालातीत वर्तमानतेच्या अनुषंगानेच मी मागे म्हटल्याप्रमाणे की जे मौलिक असतं ते सर्वकालिक असतं। म्हणजे आजही आपल्याला तुकोबा हे समकालीन कवी वाटतात। याच्या मागे कारण काय आहे तर त्यांच्या कवितेमध्ये असणारी कालातीत वर्तमानता। तुकोबांचा एक अभंग मला इथे उद्धृत करावासा वाटतो। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंका लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप, दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा। असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा आज आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या रूपांमधून, वेगवेगळ्या सोंग घेणाऱ्या लोकांमधून आपली कशा पद्धतीने फसगत होते, आपण कसे फसवले जातो। सर्वसामान्य माणूस हा इथे कायम फसवला गेलेला आहे। सर्वसामान्य माणूस हा इथे कायम लुबाडला गेलेला आहे। तर त्यासाठी वेगवेगळी रूप इथली लोक कायमच घेत आलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाचं शोषण करत आलेले आहे। आजच्या काळातील बुवाबाजी असेल, ढोंगबाजी असेल, या सगळ्याला सुद्धा तुकोबांचा हा अभंग किती चपकलपणे लागू होतो हे त्या कवितेची कालातीत वर्तमानता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। सेंद्रिय एकात्मता हा 6वा घटक आहे। तर कवितेतील भाषिक घटक, अर्थ घटक एकमेकांशी अविभाज्यपणे जोडले गेलेले असतात। अर्थाची नादमयता, ओळींच्या मांडणीतून निर्माण होणारी लय अर्थ घटकांना परिपूर्णता प्राप्त करून देते। आशय आणि अभिव्यक्ती, शब्द आणि त्यातून आविष्कृत होणारा अर्थ यांच्यात अभिन्नत्व असते। यालाच कवितेतील सेंद्रिय एकात्मता असे म्हटले जाते। म्हणजे शब्द, अर्थ, नाद, लय इत्यादी घटकांसह या सगळ्या घटकांचं जे एकात्म रूप आहे त्या सगळ्यांची एकात्मता ही कवितेमध्ये झाली पाहिजे। संवेद्यता हा 7वा कवितेचा महत्वाचा घटक आहे। कवितेतील आशय, अनुभव हा संवेद्य स्वरूपाचा असतो आणि ती संवेद्यता ही आपल्या सगळ्यांना तेवढ्याच प्रत्येकारीपणे भिडली पाहिजे। हे कवितेचं एक महत्वाचं घटक आहे, हे आपण इथं सांगू इच्छितो। यानंतर काही कवितांचे प्रकार पडतात। ते नेमके काय, म्हणजे ते काही सर्वमान्य प्रकार आहेत असं माझं म्हणणं नाहीये, परंतु काही कवितांचे अप्रकार आहेत, ते प्रकार सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे। तर भाव कविता आहे। तर भाव कवितेमध्ये पद, गीत, अभंग, आरती, धावा, विराणी, स्तोत्र, पाळणा, भोपाळी, लावणी, बालगीते, क्रीडागीते, लोकगीते,
नाट्यगीते, अंगाई गीते, फटका, झोपाळ्यावरील ओव्या, दवळे, सुनीत, गझल, हायकू, रुबाया या सर्वांचा समावेश भावकवितेमध्ये करता येतो। अशा कवितेतून भावाच्या अभिव्यक्तीला महत्व असते। दुसरा प्रकार आहे भाष्य कविता। ज्या कवितेत विचार, चिंतन किंवा भाष्य महत्वाचे असते ती भाष्य कविता होय। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी रचनांचा तसेच भारुडासारख्या रूपकात्मक रचनेचाही याच प्रकारामध्ये समावेश करता येतो। तर ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली, ते गीतेवरचं भाष्य होतं, गीतेवरची ती टीका होती। भारुडासारख्या रूपकात्मक रचना ह्या सुद्धा एक प्रकारचं भाष्य असतात आणि त्यातून भाष्य केलं जातं। तिसरा प्रकार आहे कथा कविता। कथा निवेदन हेच ज्या काव्यात महत्वाचे मानलेले असते ती कथा कविता होय। आख्याने, रामायण, महाभारत यावरील रचनेचा यात समावेश होत असतो। कटाव आणि पोवाडा ही सुद्धा कथा कविताच आहेत। तर पोवाड्यांमधून एक प्रकारचं कथन केलं जातं हे आपण सगळेजण जाणतोच। चिंतनपर वैचारिक कविता, ज्या कवितांचं सूत्र हे चिंतन असतं, ज्या कवितांमधून वैचारिकता दृग्गोचर होत असते तोही एक कवितेचा प्रकार आहे। यानंतर नाट्य कविता। नाट्य कवितेमध्ये संपूर्ण कवितेतून एक प्रकारचं नाट्य वाचकांना भेटत असतं। विडंबन काव्य। विडंबन काव्य काय आहे तर मूळ कविता तशीच ठेवून त्याबद्दलचं विडंबन करणं, याला आपण विडंबन कविता असं म्हणत असतो। यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाषेचा उद्देश हा दुसऱ्यांपर्यंत अर्थ पोहोचवणे हा असतो, हे आपण सगळेजण जाणतो। भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे, परंतु शब्दाच्या अर्थावरून प्रत्येक शब्दाचे तीन अर्थ होत असतात। पहिला आहे वाच्यार्थ किंवा मुख्य अर्थ। जे आपण बोलतो तो सरळ सरळ जो अर्थ आहे त्याला आपण वाच्यार्थ किंवा मुख्य अर्थ म्हणतो। लक्षार्थ आणि सूचितार्थ। लक्षार्थामुळे बहुरंगी बहुपदरी स्वरूपाचे अर्थ व्यक्त होऊ शकतात। एखादं सूचन, एखादं लक्षण आपल्याला एका शब्दातून वेगळ्या पद्धतीने सांगता येतं। व्यंग्यार्थ हा प्रतितिगम्य असतो। शब्दाच्या ठिकाणी असलेल्या व्यंजना शक्तीमुळे एक वेगळाच विलक्षण अर्थ आपणास जाणवतो, या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं। या तीन अर्थावरून काही कवितांचे उदाहरण आपण पुढील भागामध्ये पाहूया। धन्यवाद।